जी.आर रद्द करण्याच्या मागणीसाठी मंत्री छगन भुजबळांनी आपल्याच सरकार विरोधात दंड थोपटलेत, पण त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भुजबळांविरोधात नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीला किंमत मोजावी लागेल अशी भीती बोलून दाखवली आहे. बघूया. कोण जरांगी पाटील, कसला पाटील तो? हे लोकांनी त्याचे वाळवायला दारवायला त्याचा मोठे पण करून टाकले. कसला पाटील तो? लोक म्हणतात ना, उतरत्या वयाला वय झालं का मथरं येऊन करीत असतं. तसं ते आता ते मथरडं बाव चालवून झालं आहे. ते हैदराबाद गॅजेटियरच्या जी.आर विरोधात ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ मैदानामध्ये उतरलेत. आझाद मैदानात आंदोलनकर्त्यांच्या भेटीवेळी छगन भुजबळांनी आरक्षणाच्या जी.आर बाबत आक्रमक भूमिका मांडली. मात्र यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री छगन भुजबळांसमोरच नाराजी व्यक्त केली आहे. हॉटेल ट्रायडंट येथे झालेल्या बैठकीत अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ यांच्यामध्ये असं नाराजी नाट्य बघायला मिळालं. काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात. त्यांच्या मतामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते. अशा नेत्यांमुळे पक्षाला किंमत मोजावी लागते. अजित पवार बोलले, भुजबळ नाराज. अजित पवार काय मला नाही बोलले, आणि मला काय बोलायचं असते तर सरळ सरळ बोलले असते. आणि आम्ही स्पष्ट सांगितलं आमच्या पार्टीमध्ये, मी सुद्धा या 35 वर्षापासून शिवसेना सोडलीच या कारणामुळे मागासवर्गीयांसाठी लढतो. आणि ते काम मी कुठेही गेलो तरी ते चालूच राहणार. आणि त्याला कोणाची मला जे आहे मला बंधन नाहीये. त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं, तुम्ही तुमचं मत मांडू शकता. वाईट संदेश जातो नाही गेला, सगळे त्याचेच आहेत. अजित दादाच्या पक्षाचे जास्त नेते मराठ्यांच्या विरोधात काम करतात. आता बघा, सगळीकडून उठत आहेत, बिडात मोर्चा काढीत आहेत. अजित दादा पुरस्कृतच मोर्चा असणार, ती ओपन सगळे त्यांचेच नेते असणार. हे मराठ्यांच्या विरोधात चाललेलं षड्यंत्र आहे. अजितदादाचं सुद्धा चाललेलं आहे. फक्त ते अजितदादाला तोंडावर जाऊन गोड बोलतात, टाळी देऊन बोलतात, हातावर हात हाणून बोलतात, म्हणून त्यांना वाटतं हे आपल्या जवळचे आहेत. तुम्ही साप पोचलेत हे मात्र ध्यानात ठेवा. एक ना एक दिवस आमच्या शब्दाचं तुम्हाला खरं वाटणं पश्चाताप येईल. पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर छगन भुजबळांनी जरांगे पाटील यांच्या बाबत बोलणं टाळल्याचं बघायला मिळालं. पण जी.आर विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर जरांगे पाटील सातत्यानं भुजबळांना टार्गेट करतायत. त्यामुळे आता भुजबळांनीही पुन्हा एकदा आपला मोर्चा जरांगे पाटील यांच्याकडे वळवलाय. मराठा आणि महाराष्ट्र त्यांच्या दावणीला बांधलाय असं ते समजतात. अशी टीका करत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधलाय. कोण जरांगी पाटील, कसला पाटील तो? कसला पाटील? हे लोकांनी त्याचे वाळवायला दारवायला त्याचा मोठे पण करून टाकले. कसला पाटील तो? हेच आता तो तिकडच्या त्या मौलाट कंपनीचा नेता झालेला आहे तो. आणि तिथे जरा थोडस दादागिरी केली तिकडे त्या लोक. आता ही मंडळी काय, यांना असं नेता मिळाला कोणीतरी, मग ते आणखीनच जोरात येतात ना. काही बोलत त्याचं काय, आता ते वय झालं तसं तसं लोक म्हणतात ना, उतरत्या वयाला वय झालं का मथरं येऊन करीत असतं. तसं ते आता ते मथरडं बाव चालवून झालं आहे. ते त्यामुळे ते गेलं कामातून. आता ते कसलं स्वप्न बघताय. आता ते लय सरकारला अडचणीत आणणार आहे. थोड्या दिवसात बघा तुम्ही, प्रचंड अडचणीत आणणार आहे. गोर गरीब बारीक बारीक छोट्या छोट्या जाती तो मराठ्यांच्या विरोधात घालायला लागला आहे. म्हणजे मराठ्यांचे आणि छोट्या छोट्या जातीचे गाव संबंधवर जे ओबीसीचे संबंध आहे ते खराब करण्याचं काम आणि ते पाप छगन भुजबळ करायला लागलाय. सातत्यानं उपोषण केल्यानं जरांगे पाटील यांची प्रकृती खराब झाली आहे. त्यामुळे आता उपचारासाठी वारंवार रुग्णालयात दाखल व्हावं लागतंय. मात्र यावरून आता मंत्री भुजबळांनी शंका उपस्थित करत जरांगेंवर टीका करणं सुरू केलंय. ते नेहमीच उपोषणाला बसतात. कुठले का हॉस्पिटल, परत बाहेर आले का हॉस्पिटल, काय खरं काय खोटं काय कळेल ना. नाही आता माझ्याकडे थोडे दिवस राहिले. अरे काय थोडे दिवस राहिले, मग कशाला आवाज करतो? थोडे दिवस राहिले झालं काय तुमचा खरा झाला पिऊन पिऊन. अरे अरे त्याचं जाऊन दे. ते बावचळला, ते बावचळ ते नुसतं पिसळ्याला कुत्र्यासारखं करायला लागलं. ते हातबोल झालेला माणूस आहे. मराठ्यांना शत्रू समजतो येतो आणि मराठ्याच्या विरोधात विनाकारण ज्या जाती कधीच नव्हत्या त्यांनासुद्धा
खोटे आश्वासनं देऊन त्यांना मोठेपण देऊन असले भानगडी करतोय तो. आणि मराठ्यांच्या पोरांचं कसं वाटलं होईल याच्यासाठी तो काम करतोय. त्याच्यामुळं आम्ही त्याला आता महत्त्व द्यायचं कमी करायचं ठरवलंय. गेल्या काही दिवसांपासून जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते विजय वडेट्टीवार असा सामना सुरू आहे. वडेट्टीवारांवर टीका करताना जरांगे पाटील भुजबळांवर तोफ डागायचे. त्यामुळे आता छगन भुजबळांनीही पुन्हा जरांगेंविरोधात दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. 10 ऑक्टोबरला होणाऱ्या ओबीसी मोर्चाच्या निमित्तानं हा भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील ही लढाई आणखी तीव्र होणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.